टेक्नो काय झालं? 98% झालंय. म्हणजे फक्त त्याचं टावर लोकेशन मिळालंय. मुंबई, तो मुंबईतच आहे. बॉस पण एक्झॅक्ट लोकेशन नाही कळलंय ना. सॉरी बॉस, मला त्याला अजून जास्त वेळ नाही खेचता आलं. तू खूप चांगला प्रयत्न केलास रेवा. कमीत कमी आपल्याला एवढं तर कळलं की तो मुंबईतच आहे. आपल्याला वाटलं होतं तो माणूस पंजाबमध्ये, अरे पण हे सगळं मुंबईतच घडतंय. बॉस, मी जस्ट रेकॉर्डिंग ऐकली, मागे अजून एका माणसाचा आवाज ऐकू येतोय. प्ले कर. एक काम कर, हे आपल्या सिस्टीम मध्ये टाक. आपल्या डेटाबेस मध्ये असलेल्या कोणाशी याचा आवाज मॅच होतोय का ते एकदा चेक कर. MNN सांभाळायला अजून युवराज तयार नाहीये. आणि राहिला प्रश्न केदारचा, तर केदार खूप शार्प आहे. मी असं नाही म्हणत आहे की युवराज इज नॉट परफॉर्मिंग वेल. तो खूप छान करतोय, पण त्याला थोडं सिन्सिअर होणं गरजेचं आहे आणि त्याला अजून सिरियस होणं गरजेचं आहे. काकू, माझा मुलगा कसा आहे तू मला सांगू नकोस. मला ते चांगलंच माहिती आहे कौशिक. आणि माझ्या मुलाचा हक्क मिळण्यासाठी मी अजून वाट बघू शकत नाही. तसंही केदारच्या येण्यामुळे युवराज तो अदृष्टच झाला. पण एक आई म्हणून मला त्याच्या भविष्याचा विचार करायला हवा का नको? काकू असं नाहीये. अहो, ओके फाईन, ठीक आहे. आता मी काय करू अशी तुमची इच्छा आहे? शब्द दे मला, यापुढे कोणत्याही कामामध्ये तू केदारचा नाही युवराजचा विचार करशील, त्याला संधी देशील. युवराज, जरा वर येतोस का? तुझ्याकडे काम आहे प्लीज. काय प्रॉब्लेम काय तुम्हाला बायकांचा मला कळत नाहीये. किती वेळा सांगितलंय बाहेर निघत असताना मागून आवाज देत जाऊ नका. काय झालं काय मामा? काय प्रॉब्लेम काय? हे बघ, काम आहे एक तुझ्याकडे. सिनियर सिटीजन असोसिएशनला आपण खूप वर्ष झाली फंड करतोय. त्यांच्यासाठी एक प्रेझेंटेशन बनवायचं आहे आणि मी एक स्केलेटन बनवून ठेवलं आहे. पण मला असं वाटतं हे प्रेझेंटेशन तू करावंस. तू करशील ना? ए बघ, ऐक, मी तुला सकाळीच सांगितलं होतं की माझा मित्रासोबत प्लॅन आहे म्हणून, आणि ह्या अशा लास्ट मिनिट गोष्टी मला नाही जमणार. आय एम सॉरी. बरं ठीक आहे. तू तुझा प्लॅन कॅन्सल नको करूस. हे साधारण मी प्रेझेंटेशन बनवून ठेवलंय, तू मला थोडी मदत कर. मी म्हटलं ना मला वेळ नाही. काय झालं? मी काही बोललो की तू तिच्याकडे का बघतेस? वेळ नाहीये ही गोष्ट तर आहेच, पण मला या म्हाताऱ्यांच्या कार्यक्रमामध्ये ना इंटरेस्ट पण नाहीये. ऐक, ती काय सांगते ते ऐकून तर घे नीट आधी. ए मामा, ऑफिसच्या गोष्टी आहेत या. एवढी वर्ष कधी लक्ष घातलंस का त्यामध्ये? नाही ना. मग आता पण नको घालूस प्लीज. मला आता पॉसिबल नाही. मला जायचंय, निघायचं, लेट होतोय. सॉरी. काकू, तुम्ही अगदी बरोबर बोललात. पहिली फाईल उचलायला मला चान्स नाही मिळाला, पण दुसरी फाईल उचलायला मी प्रिपेअर्ड होते म्हणून ती मी उचलू शकले. आणि तसंच युवराजला प्रेपरेशनची गरज आहे. काकू, आपण कितीही संधी दिली तरी त्या संधीचं चीज करायला माणूस प्रिपेअर्ड असायला नको का? आणि मला माहिती आहे युवराज असून तयार नाही आहे. काकू, तो माझा भाऊ आहे. मी त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही. पण तो तयार होईल याची खात्री मी बाळगेन. काकू, काय कुठे आहेस? कुठे तू? कधीपासून वाट बघतोय तुझी इथे मी. पर फोन करतोय, फोन तर उचलण्यासाठी असतो. सांग तरी किती वेळ लागणार आहे? काय तू आहेस कुठे? पर मला काय काम धंदे नाहीत का? मला काय काम करतोस रे तू? हा, स्वतःच्याच कंपनीमध्ये गिंटन्स आहेस. तुझी बहीण तुला एवढा पैसा देते काय? नाही ना. मग आपलं तोंड बंद करायचं आणि मी जे सांगितलं ते काम करायचं. नाहीतर ना तुला काय करतो? काय? अरे यार, तू काय करतोयस तू? हे अरे बोटा गेली असती ना तू. काय मला इथे खेळ खेळायला बोलवलेस काय? हे असले छोटा कांडेकर, टेन्शन नको घेऊस. ये बोल ना काय ते पटकन.
मस्त एक टेक मार. काय करतोय शांत राहा. यासाठी बोलवलंयस का मला इकडे? अरे गुलाब, तुला समजत कसं नाहीये? तो बॉक्स घरी आहे आणि घरी कोणी पाहिला तर कोणी पाहिला नाहीये, पण समजा कोणाच्या हाती तो लागला ना तर तुझं पण नुकसान होईल, माझी पण वाट लागेल. कशासाठी? तू एक काम कर ना, कुठे पोहोचवायचं तेवढं सांग, मी पोहोचवतो ना पटकन. आजच्या आज पोहोचवतो हवं तर. वेळ आल्यावर नक्की सांगणार. पण या पार्सलची डिलिव्हरी तुला स्वतः करायची. मागच्यासारखं ते डिलिव्हरी बॉयकडे नाही पोहोचवायचं, समजलं ना? असं काय रे त्या पार्सल मध्ये? मोंटे, बोला, सांगा काय आहे, काय पार्सल मध्ये काय आहे? 50 करोड़ का माल. 50 करोड. पिल्स. एक मोठा प्लॅन आहे. यावेळेस खांडेकरांच्या चिरंजीवांना शोभेल असं काम देणार आहे. काम काय ते तर सांग ना. एक पार्टी ऑर्गनाईज करायची आहे. आणि त्या पार्टीमध्ये जी लोक येतील त्यांना त्या पिल्स द्यायच्या. निशी, अगं जेवायला येतेस ना? काय ग एवढ्या गोळ्या? निशी, तब्येत बरी आहे ना तुझी? माझ्या नाही आहेत, युवीच्या मित्राने त्याच्या बायकोसाठी मागवलंय असं काहीतरी म्हणाले. मित्राच्या बायकोसाठी? हो, पण बघा ना काकी, माझा युवी किती स्वीट आहे. मित्राच्या बायकोसाठी त्याने औषधं मागवली. खरंच मी खूप लकी आहे की माझा नवरा येतो. खरंय. मी युवराजचा मित्र एका कामासाठी आलो होतो इकडे. कसलं काम? ॲक्च्युली हे आम्ही दोघं बिझनेस पार्टनर आहोत.